नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बँक ऑफ बडोदामध्ये जवळपास 2500 जागांसाठीची भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती भरती मित्रांनो ऑल ओव्हर इंडियासाठी असणार आहे। तर या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्या ठिकाणी पोस्ट कोणती आहे, त्याचबरोबर तिथं आपल्याला परीक्षेसाठी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, या मनातील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आणि या ज्या काही परीक्षा असतात या परीक्षेची तयारी देखील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते, हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा, लोकल ब्रांच ऑफिसर या पोस्टसाठी जी भरती आलेली आहे, ऑनलाइन ॲप्लिकेशन आपल्याला 4/7/2025 पासून सुरू झालेले आहे आणि तुम्ही बघा 24/7/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन करू शकता। तर पोस्ट आहे लोकल बँक ऑफिसर ही पोस्ट आहे त्याच्यामध्ये। आणि आपल्याला इथं बघा ज्या काही क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती दिलेलं आहे बघा, तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे एज आहे ते एज 21 ते 30 वर्ष दरम्यान असलं पाहिजे। त्याचबरोबर बघा इथं आपल्याला काय मागितलेलं आहे, तर इथं आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मागितलेला आहे। तुमची ही जी काही पोस्ट आहे लोकल बँक ऑफिसरची, त्या पोस्टचा किमान 1 वर्षाचा आपल्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि तुम्ही ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहे ती लँग्वेज तुमची प्रिपेअर्ड असणं आवश्यक आहे। तर बघा इथं आपल्याला रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे ते देखील दिलेलं आहे। तर आता आपल्याला इथं महाराष्ट्र स्टेटसाठी किती जागा आहेत बघा मित्रांनो, इथं एकूण 485 या जागा महाराष्ट्रासाठी आपल्या देण्यात आलेल्या आहे। आणि इथं तुम्ही पाहू शकता की कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला किती जागा इथं देण्यात आलेल्या आहे, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे। एकूण 2500 जागा या आहेत त्या भरण्यात येणार आहेत। त्याचबरोबर बघा एज मध्ये आपल्याला रिलॅक्सेशन देण्यात आलेला आहे। हा जो तुम्ही तक्ता पाहत आहे या तक्त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपल्याला एज मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेला आहे। तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरी मधून येता त्या कास्ट कॅटेगरीला किती आरक्षण आहे ते पाहायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला इथं एज मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा इथं आपल्याला की एक ॲप्लिकेशन फी जी आहे ती ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, तर इथं बघा जनरल, EWS आणि OBC या कॅन्डिडेटसाठी 850 रुपये ॲप्लिकेशन फी आहे आणि SC, ST, PWBD, ESM यांच्यासाठी 175 रुपये एवढी काय असणार आहे तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन फी असणार आहे। वुमनसाठी देखील 175 रुपयेच ॲप्लिकेशन फी असणार आहे। आता इथं बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पे स्केल किती असणार आहे, तर पे स्केल तुम्हाला 85,920 रुपये इतका पे स्केल असणार आहे आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री देखील चांगली असणं आवश्यक आहे। आता इथं आपल्याला प्रोबेशन पिरियड किती असणार आहे, तर 12 महिन्यांचा म्हणजे 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। आणि त्याचबरोबर सर्व्हिस बॉन्ड आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड देखील लिहून द्यावा लागणार आहे। आलं का लक्षात? बघा नॅशनॅलिटी वगैरे त्याच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली इथं सिलेक्शन जी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू मधून तुमची तिथं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे कंप्लीट। ऑनलाइन एक्झामसाठी तर आपल्याला कोणत्या विभागावरती किती क्वेश्चन विचारले जाणार आहे ते दिलेलं आहे। इंग्लिशमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन 30 मार्काला, बेसिक नॉलेजमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्काला, जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 मार्काला आणि रिझनिंग ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट 30 क्वेश्चन 30 मार्काला, असे एकूण 120 क्वेश्चन असणार आहेत 120 मार्काला। आणि तुम्हाला इथं टायमिंग ही आहे 120 मिनिटांचा, म्हणजेच 2 तासाचा इथं तुम्हाला टायमिंग देण्यात आलेला आहे। त्या 2 तासामध्ये तुम्हाला 120 प्रश्न मित्रांनो सोडवायचे आहेत। सिलेक्शन प्रोसेस वगैरे तुमच्या लक्षात आलं का? ग्रुप डिस्कशन वगैरे कशा पद्धतीने असणार आहे इथं दिलेलं आहे।
तुमचा जो डेटा आहे तो बायोमेट्रिक वरून कॅप्चर केला जाणार आहे। हे तर लक्षात घ्या। तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ही अधिकृत बँक ऑफ बडोदाची वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। फी देखील मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे। फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचं पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची प्रिंटआउट देखील काढून ठेवणं आवश्यक आहे। हे लक्षात घ्या। इथं काय बेसिक रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेल्या आहेत। ही जी काही PDF आहे ती मित्रांनो PDF तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची ज्या काही लिंक आहेत त्या लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही तिथं पाहू शकता। तर मित्रांनो अतिशय चांगली भरती बँक ऑफ बडोदामध्ये आलेली आहे। जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच अर्ज या ठिकाणी करायचा आहे। आणि मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर येतील। तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।